स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आम्ही आलो होतो सरवलीमध्ये। इथं वागेश्वर जे मंदिर आहे, वागेश्वरांचं मंदिराचं दर्शन घ्यायला आलो आज खास मित्रांनो। तर हा पाठीमागचा व्ह्यू बघू शकता, हे आहे गाव मित्रांनो। गावाच्या साईडला त्या डोंगरावर, तर इकडे या। आता डोंगरावर आल्यानंतर इथं वागेश्वराचं मंदिर लागतं। तर आता हे नवीन बांधकाम झाल्यामुळे एक भव्य असं मंदिर उभारलेलं आहे मित्रांनो। इथं पूर्ण डिझाईन जे आहे ते गडासारखी केलेले आहे मित्रांनो। तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो। इथून एंट्री केल्यानंतर मित्रांनो, हे बघा, इथं जर तुम्ही एंट्री केली, ही मेन दरवाजा, त्या दरवाजाच्या आतमध्ये तुम्हाला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होणार आहे मित्रांनो। तर बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराज की पायऱ्या चढल्यानंतर महाराजांचं दर्शन होतं इथं। तर पूर्ण मंदिर जे आहे मित्रांनो, नवीन बांधकाम असलं, नवीन बांधकामच झालं पाहिजे, कारण आपण पण पहिल्यांदा चालू आहे, आपल्याला काय माहित नाही तेवढं इथलं, हे नवीन बांधकाम असावं। तर हे बघा, महाराजांच्या पायथ्याशी आल्यानंतर मित्रांनो, इथं पूर्ण परिसर जो आहे पूर्ण मोठा आहे, असा पूर्ण मोठा आहे पूर्ण। तिकडे दाखवा जरा, तिकडे बघा, ते पूर्ण असं गाव आहे खाली, ते मस्त प्रकारे गाव दिसते मित्रांनो। बघा व्ह्यूज कसा आहे इथला, किती भारी प्रकारे मंदिर बांधलेला मित्रांनो। आपण इथं आपल्याला सांगितलं त्या प्रकारे इथं त्याच्यापेक्षा भारी आहे। तर या इकडं, काय मिस्टर आहे का दुरून चालायचं। तर इथं मंदिर परिसरात आल्यानंतर आपल्याला इथं लगेच मंदिराचं दर्शन करायला भेटतं मित्रांनो, महादेवाचं। दाखव मंदिर इकडे कसं आहे काय नाही। तर बघू शकता, मंदिर जे आहे मित्रांनो, एकदम भव्य दिव्य मंदिर असं बांधलेलं आहे। त्याचा परिसर जो आहे मित्रांनो, एकदम मोठा आहे। तर ह्या मंदिराला जर यायचं असेल मित्रांनो, तर इथं आपल्याला चरवलीमध्ये गावात यावं लागेल मित्रांनो। चरवली भोसरीतून आपल्याला इकडं आतमध्ये यावं लागतं, चरवलीमध्ये। तर इकडे तुम्ही बघितलं असेल, इथला परिसर जो आहे तो किती मोठा आणि किती जागेमध्ये पसरलेला मित्रांनो। फॅमिलीसाठी एकदम उत्तम आहे। पण आताच जे वातावरण जर बघितलं, तर पावसाचं वातावरण झालेलं आहे इथं, एकदम अशा चांगल्या प्रकारे वातावरण झालंय इथं मित्रांनो। हे अशा प्रकारे मोठं मंदिर आहे मित्रांनो। तर तुम्ही दर्शन घ्या, कधी आलात तर फॅमिली सोबत नक्कीच या। इथं असं भव्य मंदिर उभारलेलं आहे, तर दर्शन तुम्ही घेऊ शकता। आणि फॅमिली सोबत आलात तर आनंद घ्यायला चांगलाच आहे मित्रांनो मंदिर। चला मित्रांनो, भेटूया अशा पुढच्या व्हिडिओ मध्ये।